राज्यात महायुतीत कुरघोडी रंगलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठांकडे एकनाथ शिंदे दाद मागायला गेले की काय अशी चर्चा यामुळे रंगू लागली आहे। कारण आठवड्याभरातच शिंदेंचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे आणि या दौऱ्यात शिंदेंनी पंतप्रधान मोदींची सहकुटुंब भेट घेतली आहे। या भेटीत दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्यापूर्वी शिंदेंनी अमित शहांसोबत अर्धा तास चर्चा केली आहे। या भेटीत त्यांनी राज्यातल्या वादग्रस्त विषयांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर युतीमध्ये वाद आणि दिल्लीत आता दाद मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दाद मागण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेलेत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण एकनाथ शिंदेंचा हा दिल्ली दौरा आहे आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंनी 1 तासभर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बंद दाराआड चर्चा केल्याचं देखील कळत आहे। तसंच अमित शहांसोबत देखील शिंदेंनी चर्चा केली आहे। खासदार सोबत होते आणि त्यानंतर मी अमित भाईंच्या बरोबर चर्चा केली। चर्चा म्हणजे आता लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये। महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलोय, महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलोय आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत आणि अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।